हॅलो सुवर्णमयी. आज ना तुम्हाला मी माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट सांगते. अतिशय हुशार, लग्नाआधी स्वतःचं करिअर असलेली आणि खूप उत्साही मुलगी. पण लग्नानंतर काही वर्षातच ती जेव्हा मला भेटली तेव्हा तिचा तो उत्साह कुठेतरी हरवलेला जाणवला. बोलताना ती सतत विचारत होती, अगं मी हे बरोबर करतीये ना, मला हे जमेल ना, अगदी साधा ड्रेस किंवा साडी जरी निवडायची हे मला चांगलं दिसेल ना, माझ्या वयाला हे शोभेल का, असे प्रश्न ती विचारत होती. तिला अगदी साध्या साध्या गोष्टींचा निर्णय घेताना सुद्धा भीती वाटत होती. जेव्हा आम्ही सविस्तर बोललो तेव्हा लक्षात आलं की घरातल्याच व्यक्तींच्या छोट्या छोट्या कमेंट्सनी, तुला काय समजतंय ह्यातलं, राहू दे, तुला जमेल तेव्हा बघू, किंवा तुला नेहमी असंच का वाटतं, किंवा तू नेहमी चुकाच करत राहतेस, ह्या अशा कमेंट्सनी तिचा आत्मविश्वास पूर्णपणे संपून टाकला होता. तिला कोणी मारलं नव्हतं किंवा खूप ओरडलं नव्हतं, पण ह्या सततच्या शब्दांच्या बारीक बारीक टोचण्यांनी तिचं खच्चीकरण केलं होतं, मानसिक खच्चीकरण. तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही घडलंय का, की तुमचं घर, जी तुमची सेफ स्पेस आहे, तुमची सुरक्षित जागा, तिथेच तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतंय? आणि हे असं का होतं, इथूनच आपण ह्या विषयाचा पदर उलगडायला सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे अपमानाची सवय होणं. ही पहिली धोक्याची घंटा असते. बघा, खूप वेळेला काय होतं, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला पहिल्यांदा अपमान करते ना, तेव्हा वाईट वाटतं. पण जेव्हा हे रोजच व्हायला लागतं तेव्हा आपलं मन त्याला नॉर्मल समजायला लागतं. कारण सतत भांडत राहण्याची कधी कधी आपल्यामध्ये एनर्जी सुद्धा नसते. कधी कधी मुलं लहान असतात, त्यांच्या मनाच्या सुरक्षिततेसाठी गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं. आपण स्वतःलाच सांगतो, जाऊ दे, त्यांचा स्वभावच तसा आहे, किंवा मीच काहीतरी चूक केली असेल. खरं तर इथेच खरी गडबड सुरू होते. आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा भाग बनवून घेतो. पण नीट विचार केला ना तर लक्षात येईल की समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तसा असला तरी तो सहन करणं ही आपली मजबुरी नाही असली पाहिजे. अपमानाला सवय बनवणं म्हणजे आपल्या आत्मसन्मानाला हळूहळू विष देण्यासारखं आहे. आपल्याला हे समजलं पाहिजे की घरच्यांना आपल्यावर हक्क गाजवण्याचा अधिकार असेल तरी आपला अपमान करण्याचा अधिकार नक्कीच नाहीये. आपली काही कर्तव्य आहेत, आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आणि त्या अर्थातच आपण पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करतो. पण तरीसुद्धा आपण माणूस आहोत, कधीतरी आपल्याकडून चूक होणारच. अशावेळी छोट्या छोट्या चुकांसाठी जर सरळ सरळ आपला अपमान केला जात असेल आणि तरीसुद्धा आपण गप्प बसलो, वाद होईल असं वाटून, किंवा घरातलं वातावरण खराब होईल असं वाटून, किंवा अगदी मुलांच्या काळजीमुळे सुद्धा, पण हे वाद टाळण्याच्या नादात आपण स्वतःशीच किती मोठा वाद घालत राहतो हे आपल्या लक्षात येत नाही. कारण त्यावेळी जरी आपण ते भांडण टाळलं तरी आपल्या मनातल्या मनात आपण सतत स्वतःशी भांडत राहतो. ते भांडण कधीच संपत नाही. तर अशा वेळी, म्हणजे जेव्हा सतत घरातलीच व्यक्ती आपला सतत छोट्या छोट्या गोष्टींनी अपमान करत असेल, तेव्हा आपली रिॲक्शन कशी असावी? आता तुम्ही म्हणाल, मग काय घरात रोज भांडण करायचं का? तर मुळीच नाही. उलट ओरडून किंवा भांडून कधीच आपला मान वाढत नाही. जेव्हा आपला अपमान केला जातो तेव्हा आपली रिॲक्शन कशी आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. खूप वेळेला आपण काय करतो, समोरचा अपमान करतोय ना, मग एकतर आपण रडतो किंवा स्वतःला खोलीत कोंडून घेतो. त्यामुळे समोरच्याला कळतं की त्यांचे शब्द आपल्याला कुठेतरी टोचलेत आणि त्यांना एक प्रकारची सत्ता मिळते आपल्यावर. बऱ्याच वेळा काही लोकांचा स्वभाव असतो, त्यांना दुसऱ्याला त्रास देऊन आनंद मिळतो. अशावेळी त्यांना हे समजतं की काय केल्यानंतर हिला त्रास होतो. त्याच्याऐवजी जर आपण शांत राहून फक्त नजरेने किंवा एका शांत वाक्यामध्ये तुमचं हे बोलणं मला आवडलं नाही असं स्पष्ट सांगितलं तर चित्र बदलू शकतं. किंवा नाही बदललं, कारण समोरच्या व्यक्तीला बदलणं तर आपल्या हातात नसतं, पण निदान आपल्या स्वतःच्या मनात तरी विश्वास राहतो की मी निदान समोरच्याला शांतपणे उत्तर दिलं, तमाशा केला नाही आणि अगदीच शांत बसून सगळं सहन केलं नाही. आपल्याला समोरच्याला बदलायचं नाहीये, फक्त आपल्याला आपली बाउंड्री आखून द्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की आपण खूप जास्त अवेलेबल असतो, खूप जास्त चांगलं वागतो आणि मग लोक आपल्याला गृहीत धरतात. अशा वेळी थोडं लांब जाणं किंवा स्वतःला स्वतःच्या कामात गुंतवून घेणं गरजेचं असतं. अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत दुसऱ्याच्या मोजमापाने ठरवू नका. खूप वेळेला आपल्याला वाटतं की आई वडील, पती किंवा सासरचे लोक जे म्हणतात तेच खरं आहे. बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये सिनियर्सकडून सुद्धा असं दबावतंत्र वापरलं जातं. त्यांनी जर म्हटलं की तुला काही येत नाही तर आपण स्वतः तसंच मानायला लागतो.
पण विचार करा, त्यांचं हे म्हणणं खरंच वस्तुस्थितीवर आधारित आहे का? ह्या गोष्टीचा तुम्ही शांतपणे विचार करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा ते फक्त त्यांच्या फ्रस्ट्रेशनमधून बोलत असतात. मुलं जशी अनुकरण करून शिकतात तशीच मोठी माणसंसुद्धा आपल्या वागण्यातून शिकतात की आपल्याशी कसं वागायचं. जर आपण स्वतःला मान दिला नाही तर दुसरे का देतील? तुम्हाला जे येतंय त्यात स्वतःला झोकून द्या. थोड्याफार चुका झाल्या तरी त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका आणि स्वतःला सतत बेटर करण्याचा, जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहा. त्याच्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. मग ते घरकाम असू दे, एखादा छंद असू दे किंवा तुमचं नोकरीमधलं काम. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये ठाम उभे असताना तेव्हा इतरांच्या शब्दांची धार आपोआप कमी व्हायला लागते. अर्थात तरीसुद्धा मनाला कुठेतरी लागतंच, पण त्या जखमेला किती कुरवाळायचं हे आपल्या हातात आहे, ते आपणच ठरवायचं. अजून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे मानसिक अंतर ठेवायला शिका. ज्या ठिकाणावरून म्हणजे घरातून किंवा ऑफिसमधून सुद्धा सतत नकारात्मकता येते तिथून फिजिकली लांब जाणं प्रत्येक वेळी शक्य नसतं, पण मानसिक अंतर तर आपण नक्कीच ठेवू शकतो. जसं आपण एखाद्या टॉक्सिक व्यक्तीसोबत वागतो, मोजून मापून बोलणं, आपल्या खाजगी गोष्टी न सांगणं आणि त्यांच्या बोलण्याला मनावर न घेणं. मग तसंच वागणं कधीकधी घरातल्या लोकांशी सुद्धा ठेवणं गरजेचं असतं. आपल्याला वाटतं की ते आपल्या हक्काचे लोक आहेत, मग त्यांच्यापासून काय लपवायचं? पण जर तेच हक्काचे लोक तुमच्या आत्मविश्वासाला तडे पाडणार असतील तर थोडी सुरक्षित अंतराची भिंत बांधावी लागते. हे स्वतःचं संरक्षण आहे, स्वार्थ नाही. आपण आपली जबाबदारी चोख पार पाडायची, पण त्या बदल्यात स्वतःचा अपमान करून घ्यायचा नाही. हा नियम आजपासून स्वतःला घालून द्या. भविष्यासाठी स्वतःला तयार करा. शेवटी काय आहे बघा, हे आयुष्य तुमचं स्वतःचं आहे. जर सतत तुमच्या मनाचं खच्चीकरण होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर, तुमच्या मुलांवर आणि तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर, अख्ख्या आयुष्यावरच होतो. आपल्याला समजतं की आपण कुठेतरी हरवलोय. अशा वेळी स्वतःला थोडा वेळ देणं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं आणि ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो त्या करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कायम वाटतं की कोणीतरी येईल आणि आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढेल, पण तसं होत नाही. आपली ढाल आपल्यालाच बनावं लागतं. वाईट प्रसंग आला की आई वडील किंवा घरचे असतीलच पाठीशी ही खात्री असणं वेगळं, आणि प्रत्येक गोष्टीसाठी, कौतुकासाठी, अप्रुव्हलसाठी त्यांच्या शब्दांवर अवलंबून राहणं वेगळं. आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःच्या पायावर मानसिक आणि भावनिकरित्या उभे राहतो ना, तेव्हा कुणाचीही हिंमत होत नाही आपल्याला खाली पाडण्याची. मला माहिती आहे, ज्या स्त्रिया इतक्या वाईट परिस्थितीतून जात आहेत त्यांना हे सगळं ऐकताना कदाचित खूप कठीण वाटेल, पण ही ना एक प्रोसेस आहे. एका दिवसात काहीच बदलत नाही. पण आज तरी तुम्ही एक छोटासा निर्णय घ्या की कुणाचेही शब्द माझ्या मनाच्या आत घर करणार नाहीत, जर ते मला कमी लेखणारे असतील तर. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्यात असे काही क्षण आलेत का जेव्हा कोणीतरी तुमचा अपमान केला किंवा घरामध्ये असं वातावरण होतं की एखादी व्यक्ती सततच तुम्हाला कमी लेखते, सतत अपमान करते, आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही स्वतःचा स्टँड घेतला आणि परिस्थिती बदलली? तुमचे अनुभव मला कमेंटमधून नक्की सांगा. बाकी आपण आहोतच एकमेकींसाठी. ह्या प्रवासात जर तुम्हाला वाटलं की कुणाशी तरी बोलायचं आहे तर आपलं व्हॉट्सअप चॅनल आणि ग्रुप आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. आपल्या सुवर्णमयी कुटुंबाचे जास्त जवळचा भाग व्हायचा असेल तर मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. पुढच्या वेळी भेटूच अशाच एका मनातल्या विषयावर बोलायला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपायला शिका, आणि आत्ता स्क्रीनवर जो व्हिडिओ तुमच्या समोर दिसतोय तो सुद्धा नक्की बघा. तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत आनंदात राहा.